शासकीय रुग्णालयाजवळ असणाऱ्या सावंत प्लॉट येथील एका कुटुंबातील 6 वर्षीय चिमुरडीचा खेळताना कापडी बेल्टने फास लागून दुर्दैवी मृत्यू झालाय. अंजली नितीन खांडेकर असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. सदरची घटना ही शुक्रवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दरम्यान चिमुरडीचा मृत्यू संशयास्पद नाही ना अशा शंकेतेने पोलिसांनी 1.5 तास चौकशी केली. अखेर वैद्यकीय तपासणीत गळफास बसून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागील बाजू सावंत प्लॉटमध्ये खांडेकर कुटुंब राहतं. नितीन खांडेकर हे मार्केट यार्डात हमाली करतात. त्यांना मोठी मुलगी अंजली आणि 2 वर्षांचा मुलगा आहे. अंजली ही वसंत प्राथमिक शाळेत पहिलीच्या वर्गात शिकते. दुपारी शाळा सुटल्यानंतर ही घरी आली. वडील नितीन हे गावाकडे गेले होते. घरात चिमुकली अंजली, आई, छोटा भाऊ आणि आजी असे 4 जण होते. दुपारी 4च्या सुमारास अंजलीला टीव्हीवर कार्टून लावून दिल्यानंतर आई धाकट्या मुलाकडे लक्ष देत होती. थोड्या वेळाने आई बाहेर आली असता तेव्हा तिला अंजली ही खुंटीला कापडी बेल्टने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली. त्यामुळे तिला धक्का बसला. तिने आरडाओरड करून शेजारील लोकांना बोलावलं. अंजलीला खुंटीवरून खाली काढलं. त्यानंतर तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, परंतु ती मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दरम्यान चिमुकल्या अंजलीचा संशयास्पद मृत्यू तर नाही ना अशी चर्चा परिसरात होती. वैष्णवबाग पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनीही सिव्हिलमध्ये येऊन माहिती घेतली. अंजलीच्या मृत्यू प्रकरणी जवळपास 1.5 तास चौकशी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं, परंतु चौकशीत आक्षेपार्ह काही आढळलं नाही. वैद्यकीय तपासणीत कापडी बेल्टचा गळफास लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट